ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने असं वरण कसं बनवायचं ते पाहणार आहोत। नेहमीचं वरण खाऊन तर सगळ्यांनाच कंटाळा येतो, तर अशा पद्धतीने अगदी वेगळी पद्धत आहे, त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा। तर इथे तूर आणि मुगाची डाळ मी घेतलेली आहे। तुमच्या घरात जर मसुराची डाळ असेल तर ती देखील तुम्ही इथे घेऊ शकता। एक लहान आकाराचा बटाटा घेतलेला आहे कट करून, आपण तो बटाटा डाळीमध्ये टाकून घेऊया। अर्धा टोमॅटो देखील घेतलेला आहे मी, तो अशा पद्धतीने तुम्ही कट करून घ्या। तुम्हाला जर बारीक कट करायचा असेल तर तुम्ही बारीक देखील कट करू शकता। आता डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्यामध्ये थोडीशी हळद घालून घेऊया आणि ही डाळ आपण कुकरला एक 3 ते 4 शिट्ट्या लावून अगदी मऊ अशी डाळ शिजवून घ्यायची आहे। आपल्याला 3 ते 4 शिट्ट्यामध्ये डाळ अगदी परफेक्ट अशी शिजली जाते। तर इथे मी कुकरला डाळ शिजवून घेते। कुकरला डाळ शिजून झाली आहे, तर आता आपण एका कढईमध्ये 1 ते 1.5 पळी इतपत मी तेल घालून घेतलेलं आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि लसूण घातलेला आहे मी चिरून। तुम्ही लसूण ठेचून देखील घालू शकता, त्याने सुद्धा छान असा फ्लेवर येतो। आता ही फोडणी थोडीशी परतून देऊया। एक हिरवी मिरची मधनं कट करून घेतली आहे, ती टाकून घेऊया। या पद्धतीने एकदा वरण नक्की करून बघा, अगदी वेगळी पद्धत आहे आणि चव तर इतकी छान लागते की तुम्ही नेहमी याच पद्धतीने बनवाल। तर इथे कांदा घेतलेला आहे, एक लहान आकाराचा कांदा उभा कट करून घेतलेला आहे मी। कांदा देखील आपल्याला तेलावरती फ्राय करून घ्यायचा आहे। तर इथे कांदा हलकासा परतत आला की यामध्ये टोमॅटो घालून घेतलेला आहे। तर अर्धा टोमॅटो मी इथे शिजताना घातलेला डाळीत आणि अर्धा टोमॅटो आपण इथे फोडणीला घालून घेऊया। तुम्हाला जर डाळ थोडी जास्त आंबट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये एक अख्खा टोमॅटो घातला तरी देखील चालेल आणि या स्टेजला तुम्ही थोडंसं चिंच घातलं तरी देखील चालेल। मी इथे चिंच घातलेलं नाही आहे। थोडीशी फोडणीला कोथिंबीर घालून घेऊया आणि छान फोडणी आपण परतून घ्यायची आहे। आता यामध्ये अर्धा चमचा इतपत हळद घालून घेऊया। हळद इथं अगदी थोडीशी घातलेली आहे मी, कारण की आपण डाळ शिजताना देखील हळद घातलेली आहे। 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे मी आणि 1 मोठा चमचा मी इथे सांबर मसाला घातलेला आहे। सांबर मसाला नक्कीच घाला, याने ह्या डाळीला खूप छान अशी चव येते आणि फार सुंदर लागते ही डाळ। तुम्ही भाताबरोबर किंवा चपातीबरोबर खूपच अप्रतिम लागते। आता ही डाळ आपण फोडणी थोडीशी परतून देऊया आणि ती डाळ जी शिजवून घेतली होती ती थोडीशी पळीने इथे मी मॅश केलेली आहे आणि ती यामध्ये ओतून घेऊया। आता जितकी तुम्हाला डाळ घट्ट किंवा पातळ लागते तितकं तुम्ही यामध्ये पाणी ॲड करा। चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि डाळ आपल्याला एक 5 ते 10 मिनटं तरी मंद गॅसवरती उकळून द्यायची आहे। तर इथे बघू शकता तुम्ही 5 ते 10 मिनटं झालेले आहेत आणि डाळ छान उकळलेली देखील आहे। वरनं थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। तर आजची डाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत।